नमस्कार मित्रांनो, आपले माहिती कामाच्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, जो नोव्हेंबर 2023मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याबाबत सरकारकडून एक GR झाला आहे. तर तो GR आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पाहावा व या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापक अधिनियम 2005 मधील कलम अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ही स्थापना करण्यात आली आहे आणि या निधीतून केंद्र शासनाकडून 75% व राज्य शासनाकडून 25% याप्रमाणे संशोधन दिले जाते. जसे की यामध्ये चक्रीवादळ असेल, दुष्काळ असेल, भूकंप असेल, आग, पूर असेल, सुनामी असेल, गारपीट असेल, दरड कोसळणे असेल, बर्फ असेल, खंड कोसळणे असेल, ढगफुटी असेल, टोलधाड असेल, थंडीची लाट व कडाक्याची थंडी या 12 नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होणाऱ्या नागरिकांना मदत दिली जाते. आता त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं 2023मध्ये सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या तरतूद दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे आणि या संदर्भात हा GR त्या संदर्भातच हा GR जो आहे तो काढण्यात आलेला आहे. काय आहे तो GR? चला तर पाहूया. नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत म्हणजे पुढील सुद्धा कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत करण्याचे शासनाने मान्यता देण्यात आली आहे. तर आपण पाहू शकता, जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर जे होते ते म्हणजे 8,500 रुपये प्रति 2 हेक्टरच्या मर्यादित होतं. ते आता मदतीची वाढीव दर पाहू शकता, ते आहे 13,600 रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादित राहणार आहे. आणि दुसरे आहे बागायत पिकाचं नुकसानसाठी मदत जर पहिली होती ती 17,000 प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादित होती, आता 27,000 3 हेक्टरच्या मर्यादित आहे. आता तिसरे म्हणजे बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी म्हणजे पहिले होते 22,500 प्रति 2 हेक्टर, आता तेच वाढीव दर आहे 36,000 प्रति 3 हेक्टरच्या मर्यादित शेतकऱ्यांसाठी दिले जाणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.